प्रिय विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल SS सायन्स अकॅडमी मध्ये स्वागत आहे। आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांची पूर्वतयारी हेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 2 विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी जी 15 गुणांसाठी आहे आणि जी कृतीपत्रिका 8 ते 14 वर आधारित आहे आणि ज्याला वेळ 30 मिनिट आहे हे पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या चाचणी क्रमांक 2 ला। यामध्ये आपला पहिला प्रश्न विचारलाय, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। याला 3 गुण आहेत। 3 प्रश्न दिलेत 1 मार्काची। पहिला प्रश्न आहे, ऑक्सिजन 8 या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन दर्शविणारी आकृती काढा। तर ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन स्वरूपन 2,6 असा येईल आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन दर्शवणारी आकृती इथे मी काढून दाखवलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, खालील आकृतीत दिसणाऱ्या परिसंस्थेचे नाव काय? तर आकृतीमध्ये जी परिसंस्था दिसत आहे ती आहे गवताळ परिसंस्था। यानंतर तिसरा प्रश्न विचारले, या परिसंस्थेतील 2 प्राथमिक भक्षकांची नावे लिहा। तर गाय आणि जिराफ ही 2 प्राथमिक भक्षके आहेत। यानंतर प्रश्न दुसरा आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा, ज्याला 2 गुण आहेत। 2 प्रश्न विचारलेत। यामध्ये पहिला विचारलाय, आकारानुसार पुढील सजीवांची चढत्या क्रमाने आकारानुसार करायची आहे। आकारानुसार पुढील सजीवांची चढत्या क्रमाने नावे लिहा। तर यांचं करेक्ट जे आन्सर आहे ते येईल विषाणू, त्यानंतर जीवाणू, त्यानंतर कवक आणि त्यानंतर शैवाल। बरं, कवक आणि शैवालची जे आकार आहे ते जवळपास सारखंच असतं। जर चुकून तुम्ही कधी शैवाल अगोदर लिहिलात आणि नंतर कवक लिहिलात तरी करेक्ट आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलाय, सहसंयोज बंध कसा तयार होतो? तर 2 मूलद्रव्यातील इलेक्ट्रॉनच्या संधाननाने, संधानन म्हणजे भागीदारीने सहसंयोज बंध तयार होतो। यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा। तर तुम्ही परिच्छेद वाचून घ्या, याला 2 मार्क आहेत। यावर पहिला प्रश्न विचारलाय, राजीवच्या वडिलांना कोणता आजार आहे? तर परिच्छेद दिलेला आहे त्यावरून असं आढळून येते की राजीवच्या वडिलांना क्षयरोग म्हणजे TB आहे। अशा परिस्थितीत राजीवच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल? तर त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात घेऊन जाऊ, जेणेकरून तिथे त्यांना TB वरती प्रॉपर उपचार भेटेल। त्यानंतर प्रश्न चौथा आहे, पुढील अन्नसाखळी पूर्ण करा। तर गवत, नाकतोडा, तुम्हाला माहिती आहे गवताला नाकतोडा खातो, नाकतोड्याला बेंडूक खातो आणि बेंडुकाला साप। या पद्धतीने आपली अन्नसाखळी पूर्ण झाली। यानंतर प्रश्न 5वा विचारलाय, प्रश्न चौथा हा 1 मार्कासाठी आहे। प्रश्न 5वा याला सुद्धा 1च गुण आहे। हे विचारले, तांबे व पितळाच्या भांड्यात दही किंवा ताक ठेवले तर काय घडते ते सांगा। तुम्हाला माहिती आहे दही आणि ताक मध्ये आम्ल असतं, कारण ते आंबट असतात। दही व ताक यामधील आम्ल तांबे व पितळ यासोबत अभिक्रिया करून विषारी पदार्थ तयार करतात, म्हणून तांबे व पितळाच्या भांड्यात दही किंवा ताक ठेवत नाहीत। यानंतर 6वा प्रश्न विचारलाय, मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा। हे 2 गुणांसाठी आहे। तर सगळ्यात पहिली पायरी काय? तर मॅग्नेशियम आणि क्लोरीन लिहायचं। त्यानंतर मॅग्नेशियमचे आणि क्लोरीनची संज्ञा लिहायची। मॅग्नेशियमची संज्ञा Mg आणि क्लोरीनची संज्ञा Cl। त्यानंतर संयुजा लिहायची। मॅग्नेशियमची संयुजा आहे 2 आणि क्लोरीनची संयुजा आहे 1। या दोघांमध्ये तिरपा गुणाकार करायचा। मॅग्नेशियमला 1 न गुणलं तर 1 मॅग्नेशियम आपण लिहिलं, क्लोरीनला 2 ने गुणलोत तर इथं झालं Cl2। म्हणजे काय रेणुसूत्र झालं मॅग्नेशियम क्लोराईडचं? तर MgCl2। यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न 7वा, खालील सजीवांचे वर्गीकरण आदिजीव, कवके यामध्ये करा। याला 2 गुण आहेत। हे 4 दिलेले आहेत सजीव कोणकोणती? तर पेनिसिलियम, अमिबा, पॅरामिशियम आणि भूछत्रे। तर आदिजीव मध्ये येतात अमिबा आणि पॅरामिशियम, कवकांमध्ये येतात पेनिसिलियम आणि भूछत्रे। आणि शेवटचा प्रश्न 8वा जे 2 गुणांसाठी आहे, खालील चित्रामधील घटनेच्या वातावरणावर होणारा परिणाम लिहा। तुम्ही पाहू शकता खालील चित्रामध्ये वणवा दाखवण्यात आलेला आहे। तर आपण पहिला पॉईंट तोच लिहिणार, खालील चित्रात वणवा दाखवण्यात आलेला आहे। तर वणव्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे वायू प्रदूषण होतो, वणव्याच्या राखेमुळे जल प्रदूषण व माती प्रदूषण, त्याचसोबत हवा प्रदूषण देखील होऊ शकतो। वणव्यामुळे बऱ्याचशा परिसंस्था नष्ट होतात, कारण बऱ्याचशा परिसंस्थेतील जे सजीव आहेत ते आगीमुळे नष्ट होऊन जातात। इथे आपली विज्ञान व तंत्रज्ञानची चाचणी क्रमांक 2 संपलेली आहे। आम्हाला असंच प्रोत्साहित करत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला कोणतीही काही अडचण असेल
विषयाशी संबंधित तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. काही क्वेश्चन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या चाचणी क्रमांक 3 मध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा.